बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने आज सकाळी श्री नीलकंठेश्वर मंदिरमध्ये ज्ञाती संस्थेचे सचिव श्री सत्यनारायण ध्यावरकोंडा यांच्या शुभ हस्ते व विश्वस्त श्री प्रसाद बिच्चल, शंकर बडगिरी, हिरालाल धोळम, दीनानाथ धोळम, नागेश टंगसाळ, श्रीनिवास बंदगी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर अडकी, संचालक अर्जुन कस्सा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची पूजा व आरती करून श्री नीलकंठेश्वर कॅलेंडर 2024 चे प्रकाशन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ समाज बांधव श्री चंदूलाल बंदगी, श्री तुळशीदास बडगिरी, श्री दत्तात्रय मिठ्ठा, श्री सिद्धण्णा ध्यावरकोंडा व फाउंडेशनचे प्रेसिडेंट श्री सुनील धोळम, अध्यक्ष श्री हनुमंतू मिठ्ठा, श्री लखन मिठ्ठा, श्रीनिवास कामूर्ती, राजेश मंता, नरसिंग मंता, रमेश मंताटी, सतीश कुनी, चंद्रशेखर बिनगुंडी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शंकर बडगिरी यांनी केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले। शेवटी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले। आज श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे दरवर्षाप्रमाणे दिनदर्शिका 2024 या अंकाचं या ठिकाणी इथे श्रीमद वीरशैव ज्ञाती संस्थेचे सचिव श्री सत्यनारायण सर आणि बाकी आपले फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हनुमंतू मिठ्ठा आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्या सहभागीने उपस्थितीत या ठिकाणी अंकाचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी आमच्या या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी उशिरा होत होता। समाज बांधवांचा या ठिकाणी आम्हाला आग्रह होता की तुम्ही डिसेंबरच्या महिन्याच्या आत या ठिकाणी वितरित करण्यात यावे असे त्यांची विनंती आहे। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विशेष करून आमचे सोशल फाउंडेशनचे प्रेसिडेंट श्री सुनील धोळम यांनी स्वप्रयत्नाने म्हणजे त्यांनी कॅलेंडरला ते तयार करताना त्या ठिकाणी अतिशय म्हणजे जिद्दीने चिकाटीने डिसेंबरच्या हात व्हायला पाहिजे ते मनात ठेवून अगदी त्या ठिकाणी त्यांनी हा कॅलेंडरला पूर्णत्वास नेलेलं आहे। सर्व समाज बांधवांना जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यात सर्व समाज बांधवांना पोहोचेल अशी व्यवस्था मी आमच्या पदाधिकाऱ्यांकडून करतो असे मी ग्वाही देतो। आज श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने कॅलेंडर दिनदर्शिका प्रदर्शित करण्यात आलेला आहे। दरवर्षी घेऊन येतात। यावर्षी सुद्धा याने दरवर्षाप्रमाणे हा उपक्रम केलेला आहे। हे कौतुकास्पद आहे। यांचे जे सल्लागार आहेत ज्येष्ठ श्री श्रीनाथ बंदी आणि शंकरला बाकीचे जे सल्लागार आहेत त्यांनी कार्यरत नेहमी सक्षमपणे कार्यरत असून याच्यात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। असंच यापुढेही उपक्रम राबवावे आणि समाजाच्या उपयोगी वृत्तांचे जे काय असतील ते राबवावे असं मी त्यांना विनंती करतो। आणि सोशल फाउंडेशनच्या वतीने दिनदर्शिका जे प्रसिद्ध केले सर्वांना आरोग्य लाभो ईश्वरची प्रार्थना करतो। श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष झाल्याबद्दल श्री नीलकंठ देवस्थान यांना मी माझे अर्पण करतो। तसेच नीलकंठेश्वर कॅलेंडरचं उद्घाटन झाल्याबद्दल सर्वांनी आल्याबद्दल मी त्यांना आभार मानतो। आणि तसंच यावर्षी 11 वर्ष असल्यामुळे सर्वांनी आल्याबद्दल धन्यवाद। श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री नीलकंठेश्वर दिनदर्शिका इथं कार्यक्रमाचे उद्घाटन आपले श्री सत्यनारायण ध्यावरकोंडा आपल्या समाजाचे सचिव त्यांच्या हस्ते झालेलं आहे। तरी आपण या कार्यक्रमांना सर्व सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी बोलवले आणि वेळात वेळ काढून इथं आल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो। धन्यवाद।